देवगण, ज्याची भीती शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफला होती तेच झाले. तुकाराम मुंडेंनी या सेलिब्रिटीजना इलायचीच्या नावाखाली पान मसाला विकणाऱ्या सरोगेट ॲडव्हर्टाइजमेंट केल्यामुळे नोटिसा पाठवल्यात. तुकाराम मुंडेंनी केलेली कारवाई व्यर्थ जाईल जर तुम्हाला कोणकोणत्या प्रोडक्ट पासून कोणकोणत्या ब्रँड पासून दूर राहायचं आहे हे माहित नसेल. त्यामुळे मी सांगते ती लिस्ट लक्षात ठेवा. सर्वात आधी ओल्ड मंक ही दारू. या दारूमध्ये फक्त 5% अल्कोहोल असतो, बाकी 95% न्यूट्रल अल्कोहोल असतो विथ आर्टिफिशियल कलर्स, जे तुमच्यासाठी हानिकारक असते. फॉर्च्यून कंपनीचे सनफ्लॉवर ऑइल, गोवर्धन कंपनीचे तूप, FSSAI सांगते हे खाण्यायोग्य नाहीये. डाबर कंपनीचे हे सर्व प्रोडक्ट, गायचे तूप, मध, कोकोनट ऑइल, कोकोनट मिल्क, तिळाचे तेल हे 100% शुद्ध नाहीयेत. आणि रेडबुल, स्टिंग सारख्या एनर्जी ड्रिंक तुमच्यासाठी अतिशय हानिकारक आहेत. अमूल सारख्या कंपन्या सुद्धा FDAच्या रडारवर आहेत, ज्या शुगर फ्री आईस्क्रीम सांगून लोकांना मूर्ख बनवत आहेत, पण ते फक्त त्यांचं ब्रँड नेम आहे. महाराष्ट्रातील ह्या सर्व आयुर्वेदिक कंपन्यांचे लायसन्स परमनंटली सस्पेंड करण्यात आले. तुकाराम मुंडे सरांना फक्त एक महत्त्वाची मागणी आहे, महाराष्ट्रात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रोडक्टवर लेबल्स ॲड करा. म्हणजे प्रत्येक प्रोडक्टच्या फ्रंटला जर ते लेबल्स असतील, म्हणजे त्या प्रोडक्टमध्ये किती शुगर आहे, किती फॅट्स आहे, किती सोडियम आहे, तर प्रत्येक ग्राहक कोणताही प्रोडक्ट विकत घेण्याआधी 10 वेळा विचार करेल. तुम्हाला काय वाटते?